या ठिकाणी प्रश्न आहे की समीकरण एक्सचा वर्ग अधिक 2b बरोबर 0 ला दोन भिन्न मुळं आहेत. मुळांचा गुणाकार ऋण 1/3 आहे, तर b ची किंमत शोधा. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं जे समीकरण आहे किंवा वर्ग समीकरण आहे ते असं आहे, एक्सचा वर्ग अधिक 2b बरोबर 0. याचे दोन भिन्न मूळ आहेत. तर याच्यातलं एक मूळ आपण लिहूया m आणि दुसरं लिहूया p. काही फरक पडत नाही, आपण काही नावं दिले तरी काहीही बदलत नाही. तर या ठिकाणी आपण जे मूळ आहेत ते m आणि p असे मानले तर आपल्याला दिलंय की त्यांचा जो गुणाकार आहे म्हणजेच m गुणिले p आहे ऋण 1/3. आता आपल्याला काढायची आहे b ची किंमत आणि आपण या वर्ग समीकरणामध्ये b इथे बघू शकतो, एक्सचा वर्ग अधिक 2b. तर या वर्ग समीकरणामधला हा जो स्थिरांक आहे आणि जो गुणाकार आहे यांच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे, तेव्हाच जाऊन आपण बी ची किंमत काढू शकू. तर काय असेल बरं हा संबंध? तर हा संबंध जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप लिहूया. सामान्य रूपातलं वर्ग समीकरण आपण अशा प्रकारे लिहितो, ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, ज्यामध्ये जे चल आहे म्हणजेच एक्स आहे त्याच्या घातांकाचा उतरता क्रम आपल्याला दिसतो. सामान्य रूपात अशा प्रकारे वर्ग समीकरण दिलं असताना त्याच्या मुळांचा गुणाकार या सूत्राने दिला जातो, c/a. c म्हणजे स्थिरांक आणि a म्हणजे या एक्सच्या वर्गाचा सहगुणक. तर आपण हे नेहमी लक्षात ठेवू शकतो की जर मुळांचा गुणाकार c/a असेल तर सर्वप्रथम आपण दिलेलं जे वर्ग समीकरण आहे त्याला सामान्य रूपात लिहायचं आणि मग स्थिरांक आणि एक्सच्या वर्गाचा जो सहगुणक आहे त्यांच्यापासून जो हा अपूर्णांक बनतो तो मुळांचा गुणाकार देतो आणि मग हा मुळांचा गुणाकार आपण वापरू शकतो अशा प्रकारचे प्रश्न सोडवायला, ज्यांच्यामध्ये आपल्याला मुळांचा गुणाकार दिलेला आहे आणि वर्ग समीकरण दिलेलं आहे. पण जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मुळांचा गुणाकार आला कुठून, त्यासाठी आपण वर्ग समीकरणाच्या मुळांचं जे सूत्र असतं ज्याच्यामध्ये विवेचक वापरला जातो त्या मुळांच्या सूत्रांचा जर का आपण गुणाकार केला तर आपल्याला शेवटी जी राशी मिळते ती आपल्याला दोन मुळांचा गुणाकार दर्शवते. आणि हे कसं आलं याच्यासाठी आपण आधीच्या काही व्हिडिओजमध्ये याच्याबद्दल चर्चा केली आहे, तर ते व्हिडिओ नक्की बघा. सध्या आपण बघूया की जर का आपलं जे समीकरण आहे ते आपण सामान्य स्वरूपात लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपण कसं ते लिहू शकतो. तर आपण लिहू शकतो एक्सचा वर्ग अधिक 0 गुणिले एक्स, कारण की एक्सचा सहगुणक 0 आहे, आपल्याकडे एक्सचा सहगुणकच नाही इथे. त्याच्यामुळे एक्सचा वर्ग अधिक 0 गुणिले एक्स अधिक 2b बरोबर 0. आता या ठिकाणी आपण आपल्याला दिलेलं समीकरण सामान्य स्वरूपात लिहिलेलं आहे किंवा सामान्य रूपात लिहिलेलं आहे. तर एक्सच्या वर्गाचा जो सहगुणक आहे तो 1 आहे आणि म्हणूनच जो हा ए आहे तो आहे 1 आणि बी आहे जो एक्सचा सहगुणक आहे 0 तो, आणि सी आहे हा 2b. आता या किमतींचा वापर करून आपण लिहू शकतो की हा जो सी आहे c/a म्हणजेच 2b/1 बरोबर किती असेल? बरोबर असेल 2 मुळांचा गुणाकार जो आपल्याला दिलेला आहे. तर 2b/1 बरोबर ऋण 1/3 आणि यावरून आपण b ची किंमत काढू शकतो. तर आपल्याला मिळेल b बरोबर ऋण 1/6 आणि हेच आपलं अंतिम उत्तर आहे.